बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील दुर्गा बमनेरू विज्ञान महाविद्यालयात राज्य शासनाने दिलेले भरतीचे नाहरकत प्रमाणपत्र तत्काळ रद्द करा या मागणीसाठी येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर प्रवीण गायकवाड या प्राध्यापकाने कुटुंबियासह आमरण उपोषण सुरू केले आहे। बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी प्रवीण गायकवाड हे महाविद्यालयात सन 2016 ते 17 या वर्षात पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत होते, परंतु कालांतराने संस्था चालकांनी अर्थव्यवहार करून 25 ते 30 प्राध्यापकांना सेवेतून काढले। हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ट आहे। याला मान्यता मिळाल्यास पदभरतीत मोठा घोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याकरिता पदभरती रद्द करा या मागणीकरिता प्रवीण गायकवाडसह पत्नी विद्या, मुलगी प्रांजली, वडील माणिक गायकवाड, आई चंद्रकला गायकवाड, पुतण्या अभंग, सृजन यांचा समावेश आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण गायकवाड, लोणार येथील बनमेरू सायन्स कॉलेज जिल्हा बुलढाणा या महाविद्यालयाला नव्यानं शासनानं दिलेल्या 7 जागांची पदभरती तात्काळ रद्द करावी व विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या 2 स्वतंत्र समित्यांच्या अहवालानुसार प्रशासक नेमण्याची कारवाई लवकरात लवकर करावी अशा 2 प्रमुख मागण्या माझ्या आहेत। जी अमृत प्रशासक सेवा बनमेरू कॉलेज जे आहे तिथे पदभरती लवकरात लवकर बंद करा आणि प्रशासक आम्हाला लवकरात लवकर तिथे नेमा। आणि आम्ही आज 13/2/2020 पासून सहकुटुंब उपोषणला बसलेलो आहे। आज 3रा दिवस आहे, तर आमच्या मागण्या लवकरात लवकर तुम्ही मान्य करा। अद्यापही संबंधित प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही। त्या उपोषण मंडपाला जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे, शिक्षक संघर्ष समितीच्या संगीता शिंदे यांनी भेट दिली, तर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी फोनवरून उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली व या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिलं। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।